अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून आज दिवसभर देण्यात आला आणि सर्वांनी ते मान्य केलेलं आहे. त्यांची ख्याती या भागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एक उत्कृष्ट पंच, नामांकित पंच म्हणून. चला स्पर्धेला लवकर सुरुवात करायची आहे. पुढचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्या तिथे सूरज आणि रवी तागड. सलामीला आहेत ते सुरेश साहेब आणि सूरज आणि नाश्ताईकला आहेत ते रवी तागड साहेब. 10 षटकांचे सामने आणि पहिले 3 षटकं हे पॉवर प्लेचे असतील. बघूया आता पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय वाशिम संघाचे 2 फलंदाज. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण दूरवर सजवलेले. खेळाला सुरुवात करायची. पंचांचा इशारा आलेला आहे. रेल्वे एनकडनं मारा करणार. 7-8 पॉईंटचा स्टार्ट घेऊन गोलंदाज अभिजित. सुंदर असा चेंडू आणि पहिला चेंडूवर त्रिफळाचीत बाद केलेला. लेफ्ट वर मारला चेंडू. क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न केला होता आणि त्रिफळाचीत झालेला आहे. पहिला चेंडू सफलता मिळते तिथं कोल्हापूर संघाला. मोठा हादरा बसतो इथं वाशिम संघाला. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झाले आणि चेंडू जातोय सरळ एस्टॅनवर आदळतोय. सुंदर अशी सुरुवात, चांगली सुरुवात कोल्हापूर संघाची. अचूक लाईन लेनमध्ये टाकलेला हा चेंडू, लेफ्टवर टाकलेला हा चेंडू सरळ वेध घेतला तो एस्टॅनचा. 1-0 अशी अवस्था वाशिम संघाची. नवीन फलंदाज त्यांच्या जागेवर रोहन कोष्टी. ऑस्ट्रेलियन डक घेऊन परतलेत तंबूमध्ये ते सूरज साहेब. एकही कुठल्या धाव न काढता 0वर बाद झालेत. संघाला त्यांच्याकडे खूप अपेक्षा होत्या चांगली सुरुवात करायची, पण यशस्वी ठरले ते. इथं पुन्हा इथं पुढचा चेंडू डिफेन्स पद्धतीने खेळला. चेंडूला सन्मान दिला. सुंदररित्या टाकलेला हा चेंडू. अचूक लाईन लेनमध्ये, अचूक टप्प्यामध्ये टाकलेला हा चेंडू. दोन चेंडू टाकून झालेले आहेत. 1-0 वाशिम संघ. चांगला प्रयत्न होता आणि म्हणता हाय झेल बाद. शॉर्ट पॉईंटच्या दिशेने लावलेला फिल्डर अतिशय सुंदर असा झेल घेतला. कुठल्या वेळी चुकी करताना दिसत नाही आणि दुसरा गडी गारद होताना दिसतोय. तर वाशिम संघाचा एकामागे एक असे हादरे बसताना दिसतं वाशिम संघाला. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि नरेंद्रने उत्तम असा झेल घेतलाय त्या ठिकाणी. कुठल्या प्रकारची चुकी करताना दिसत नाही. ज्या प्रकारे गोलंदाजी करतात त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे आणि अशा तऱ्हेने एक चक्रव्यूहामध्ये फसलेले आहेत ते इथं फलंदाज रोहन. रवी तागड सलामीला आलेले आहे. बल्लेबाज अजूनही मैदानामध्ये उपस्थित. आता नवीन फलंदाज आले तिथं प्रवीण सोनवणे. बघूया आता प्रवीण सोनवणे कशा तऱ्हेने येतात फलंदाजी करतायत. ह्यांचाही प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पुढ्यामध्ये आला, कट करण्याचा प्रयत्न, ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मागच्या बाजूला गेला. एष्टांना खेटून बसले तिथं एष्टी रक्षक. अजून एकही कुठल्या प्रकारची धाव दिली नाही अशी सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतं इथं अभिजित गोलंदाज.
आणि मला वाटतं इथे एक चान्स होता, एक यष्टीनं खेटून बसले होते यष्टीरक्षक. चेंडू जर चांगल्या प्रकारे गॅदर जर केला असता तर रनआउटच्या स्वरूपात नक्कीच त्यांना इथं. थर्ड अंपायर थ्रोचं ऑब्जेक्शन आलेलं. थर्ड अंपायर थर्ड अंपायर कुठे असेल त्यांनी या लगेच. थर्ड अंपायर निखिल. निखिल कोण आहेत? जा निखिल. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये निखिल साहेब इथे चाललेले आहेत. थर्ड अंपायर शेवटचा एक चेंडू आहे आणि सेकंडला चेंडूवर थ्रोचं ऑब्जेक्शन आलं. थर्ड अंपायर इथं मागवलेल्या मैदानामध्ये बघूया. शेवटचा चेंडू अविनाश यांच्या खोट्यातील सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला. क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर अशी गोलंदाजी कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता आणि चेंडू मात्र इथं मागच्या बदला याच्या हात आणि मला वाटतं इथं मेडनवर टाकलेले आहे आणि 2 विकेट मिळवलेले आहे. जोरदार टाळ्या द्या गोलंदाजीसाठी. क्या बात आहे. सुंदर अशा गोलंदाजीचा नमुना अभिजित मोरे साहेबांनी सुंदर अशी गोलंदाजी स्टार्टिंग पासूनच सुंदर गोलंदाजी केली. 2 विकेट मिळवले आणि फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम त्यांनी अभिजित मोरे साहेबांनी केलं होतं. नवीन गोलंदाज आलेत विकास भोगले. रवी तागड साहेब अजूनही मैदानामध्ये त्यांची साथ देण्यासाठी आहेत तिथं. प्रवीण साहेब क्या बात आहे. फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्टपचा चेंडूला थोडासा वेग होता, थोडीशी उसळी घेतली आणि म्हटलं चेंडू सरळ गेला यष्टकच्या हातामध्ये. हाही चेंडू होता. पहिला चेंडू जातो निर्धाव सुरुवात होते. इथं धावसंख्या होते इथं. अजून खातच खोललं नाही असं माझे साथी समालोचक प्रितेश मात्रे सांगतात की अजून संघाला खातं खोलता आलं नाही या वाशिम संघाला. आणि आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत. म्हणजे 2 बाद धावसंख्या 0 आणि षटक चालू आहे ते दुसरं. आणि आता मात्र यशस्वी ठरतंय चेंडू मारण्यामध्ये वाशिम संघाचा फलंदाज. 1 धाव पण काढले बघा. दुसरा जगण्याचा प्रयत्न होते आणि मला वाटतं दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय. आणि आता मात्र खातं खोललेलं आहे त्या वाशिम संघानं. 2 बाद 2. दुसरं षटक चालू आहे. 2 बाद झालेले आहेत आणि 2 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा विकास साहेब. रेल्वे इनकडनं मारा करतील 7-8 पावलांचा स्टार्ट घेऊन. क्या बात आहे. पुन्हा एकदा मागच्या वेळी टाकलेला त्याच प्रकारचा तसाच पद्धतीचा चेंडू जास्त करून कट करण्याचा प्रयत्न इथं या फलंदाजीमध्ये बघायला मिळतोय. मी याच्या अगोदरही बरेच फलंदाजांना बघितलंय. म्हणजे चौटे धावा जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू त्याच प्रकारचे उसळी घेऊन येतात. त्याच्यामुळे फलंदाजालाही त्याच प्रकारे फलंदाजी करावी लागते. सुंदर असे चेंडू होते निर्धाव. 2 बाद 2. क्या बात है, क्या बात है. जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच आहे गोलंदाजाचे विकास साहेबांची. बाउन्स करण्याचा प्रयत्न होता आणि यशस्वी ठरते आणि फलंदाजाला मात्र कुठल्या प्रकारचा चान्स देत नाही. जागेवर जखडून ठेवलंय इथं. ठीक आहे. बाउन्सचा इशारा आलेला. एक वॉर्निंग दिलेलं इथं गोलंदाजाला. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील. दुसरं षटक चालू आहे. चांगला प्रयत्न होता पायांच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू काही बॅटच्या टप्प्यामध्ये आला नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. आणि शेवट एकच चेंडू शिल्लक आहे.
एक चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकात जर हा शेवटचा चेंडू धावसंख्या झाली तर 2 2 बाद 2. आणि बघा झेल का बघायचं आणि मला वाटतं 2 फिल्डरच्या मधून गेला तिथं थर्डमॅनच्या दिशेने गेलेला हा चेंडू होते सीमारेषा पार 4 धावांसाठी. चांगला प्रयत्न होता तिथला क्षेत्ररक्षकाचा. जर झेल टिपला असता तर नक्कीच हा तिसरा एक गडी बाद झाला असता, पण चेंडूने वेध घेतला होता बाउंड्री लाईनचा थर्डमॅनच्या दिशेने आणि अशा तऱ्हेने षटक संपते आणि संघाची धावसंख्या झाली तर 6. 2 षटक सत्ता म्हणजे 12 चेंडूमध्ये 6 धावा काढलेल्या आहेत. 3च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतंय हा वाशिम संघ. गोलच्या मार्गावर पुन्हा एकदा अभिजित साहेब बघूया. मागच्या षटकामध्ये त्यांनी 2 विकेट मिळवले होते. तेच अभिजित एक उत्कृष्ट गोलंदाज या कोल्हापूर संघाचे. 2 विकेट मिळवून दिले होते त्यांनी आपल्या संघाला आणि वाशिम संघाला भगदाड पाडलं होतं मागच्या गोलंदाजीमध्ये. तेच ते अभिजित साहेब. आहा, सुंदर अशी गोलंदाजी स्विंग करण्याचा प्रयत्न. जरी त्यांचा वेगवान चेंडू येत असला तरी थोडासा त्याच्या चेंडूमध्ये त्यांचा थोडासा स्विंग आपल्याला बघायला मिळतोय. बघा पुन्हा एकदा चांगला स्टार्ट घेऊन आणि चेंडू गेला इथं पॉईंटच्या दिशेला बघूया तिथं आणि चेंडू आणि जातो सीमारच्या पार 4 धावांसाठी आणि हा खणखणीत दणदणीत चौकार. आता मात्र सूर गवसला या फलंदाजांना आणि चेंडूला दिशा दाखवली ती बाउंड्री लाईनची. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली तर 10. पहिल्या दशकामध्ये प्रवेश करताना वाशिम संघ थोडीशी पडझड झाली होती. या संघाची सुरुवातीपासूनच गोलंदाजी तितकी भेदक झाली होती. हा एक चेंडू कट केला आणि तिथं क्षेत्ररक्षण त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण रचले त्याचप्रमाणे गोलंदाजी इथं बघायला मिळते आपल्याला. सुरुवातीपासूनच हवी ठरलेले इथं कोल्हापूर संघाचे इथं गोलंदाज वाशिम संघावर. आतापर्यंत 2 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत आणि धावसंख्या स्थिर 10. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. हाही फसवा चेंडू बघा. त्यांच्या हाताचे मुवमेंट बघा. ऐन वेळेला चेंडू जेव्हा खेळाचा टाइम येतो तेव्हा त्यांचा स्पीड थोडासा कमी होतो आणि तिथंच फसवा चेंडू पडतो आणि फलंदाज तिथंच फसतो. हाही चेंडू त्याच प्रकारचा होता, फसवा चेंडू. पहिला चेंडू डॉट टाकला, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू डॉट आणि चौथा चेंडू डॉट. उर्वरित 2 चेंडू खेळी शिल्लक. आणि हा चेंडू मारलेला अंगाच्या दिशेने बघूया तिथं क्षेत्ररक्षक उभा आहे का बघूया. एक धावकडे बघूया आणि चेंडू जाते मला वाटतं सीमारेषा पार 4 धावांसाठी. हा खणखणीत दणदणीत चौकार. क्वालिफाईड पंच संतोष पवार साहेबांनी यांचे सांगितले की हा चौकार आहे. या 4 धावांची भर पडते. 4 धावसंख्या होती इथं 14. शेवटचा चेंडू अभिजित साहेबांच्या कोठ्यातील. तिसरं षटक चालू, पॉवर प्लेचं षटक. यष्टांना खेटून बसले तिथं यष्टरक्षक. संधीची वाट बघता की केव्हा फलंदाज पुढे जातोय आणि मी यष्टा उद्ध्वस्त करतोय आणि माझ्या हातामध्ये चेंडू येतोय. क्या बात आहे. सुंदर कट, अतिशय सुंदर तंत शुद्ध पद्धतीने मारलेला हा फटका. चेंडूला दिशा दिली. चेंडू ज्या वेगाने आला आणि हा खणखणीत असा चौकार. त्याच दिशेला त्या चेंडू पाठवलाय, फक्त दिशा दिली चेंडूला आणि 2 फिल्डरचे मारलेला हा फटका चौकार. आणि अशा तऱ्हेने हा षटक संपते. संघाची धावसंख्या होते इथं 14. 18.
आणि पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कावर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आले ते विकास साहेब. 3 षटकं संपलेत, धावसंख्या झाली तर 18. पहिली इनिंग चालू आहे वाशिम वर्सेस कोल्हापूर या दोन संघांमध्ये. पहिल्या सत्रामध्ये पहिला सामना जिंकलेला हा कोल्हापूर संघ पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज वाशिम संघाविरुद्ध. हा क्या बात आहे. अपील केलं इथं आणि पंचांनी इथं बोट वरती करून सांगितले की हा फलंदाज बाद आहे. बॅटची कडा घेऊन सरळ चेंडू केला यष्टकच्या हातामध्ये आणि चांगली किपिंग केली इथं किपरने. हा एक मला वाटतं मोठा हादरा बसतो इथं वाशिम संघाला. आणि तिसरा हादरा बसतो इथं वाशिम संघाला. संत गतीने सुरुवात चालली इथं वाशिम संघाची. पहिल्या 3 षटकामध्ये 18 धावा झाल्या होत्या. चौथं षटक चालू आहे आणि पहिल्याच मला वाटतं चेंडूवर इथं विकेट मिळते, सफलता मिळते इथं गोलंदाज विकास यांना. नवीन फलंदाज आला तो अंकुशगिरी. अंकुशगिरी साहेबांचं आगमन झालेलं आहे. बघूया आता कशा तऱ्हेने ते फलंदाजी करतायत. वातावरण थोडं शांत आहे. वातावरण थोडंसं तुम्ही आनंदित करा, उत्साहित करा, प्रोत्साहित करा. का तुमच्या ज्या फलंदाजीत जे फटके येतील, चौकार येतील, षटकार येतील त्याच्यावरच तुम्हाला टाळ्या मिळतील, तुमचं कौतुक केलं जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला मोठी खेळी करणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं खरं चांगला झेल घ्यायचा प्रयत्न होता पण चेंडू मला वाटतं क्षेत्रक्षेपासून लांब राहिला आणि मला वाटतं थर्डमॅनच्या दिशेने गेला हा चेंडू होता सीमारच्या पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झाली 3 बाद 22. चौथं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा सज्ज खेळण्यास अंकुश साहेब. सुंदर असा टोळलेला आहे आणि मारलेला फाईन लेगच्या दिशेने हा फटका आणि चेंडू जाते सीमारच्या पार 4 धावांसाठी. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय आणि मला वाटतं या 4 धावा मिळत आहेत. 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती तिथं 26. 3 बाद 26. अशा तऱ्हेने जर फलंदाजी झाली तर नक्की तुम्ही मला वाटतं शतक पार करू शकाल. आतापर्यंत 2 सामने त्याच्यामध्ये शतक पार झालेले. एकदा 106 धावा काढल्याने एकदा 119 धावा काढल्या होत्या. आणि तिसरा सामना चालू आहे. बघूया शॉर्ट बाउटच्या पद्धतीने बिमर मारला हा चेंडू, डोक्याच्या वरून जाणारा चेंडू. बॅट्समनला काही समजलं नाही आणि चेंडू होते सरळेच्या हातामध्ये. चेंडू होते निर्धाव. धावसंख्या स्थिर. तीन बाद 26 अशी अवस्था वाशिम संघाची. चौथं षटक. हा सुंदर असा प्रयत्न होता कट करण्याचा आणि अचूक लाईन लेनमध्ये गोलंदाजी करताना दिसतंय गोलंदाज विकास. आणि आपल्या साथी सहकार्याकडून त्यांचं कौतुक केलं जातं की खूप शाबास खूप छान इथं गोलंदाजी करता येतो. अशा प्रकारची गोलंदाजी हवी आणि जकडून ठेवलं इथं वाशिमच्या फलंदाजांना. कोल्हापूर संघ आणि याच्या तर मला 1 धाव मिळते इथं. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या इथं 27. हे षटक संपल्यानंतर पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. हे षटक संपल्यानंतर पाणी घेऊन जायचं. षटक संपल्यानंतर. आता नाही षटक संपल्यानंतर. थांबा संपलंय ना.
अशा तरी ह्या इनिंगमधील 4 षटकं संपलेले आहेत आणि धावसंख्या झालेली इथं 27. 24 चेंडूमध्ये 27 धावा काढल्या त्या वाशिम संघाने आणि 3 गडी बाद झालेले त्या वाशिम संघाचे. थोडीशी खराब अशी अवस्था, 3 गडी बाद झालेले आहेत आणि धावाही कमी झालेल्या आहेत. जर कोल्हापूर संघाच्या विरुद्ध जिंकायचं असेल तर तुम्हाला मोठी खेळी करावी लागेल, धावसंख्या मोठी उभारावी लागेल. कारण की आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये कोल्हापूर संघ हा विजयी झाला होता. 122 धावा काढल्या होत्या आणि 123 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. गोलंदाजच्या मार्कवर नवीन गोलंदाज झाले ते सुशांत. सुशांत साळुंखे साहेब गोलंदाजच्या मार्कवर. स्ट्राईकला ते अंकुश. चांगला प्रयत्न होता स्लिपच्या दिशेने गेलेला हा चेंडू आणि चेंडू होता सरळ सीमाच्या पार. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. बॅटची कडा लागून गेलेला हा चेंडू. पंचांनी सांगितलेला आहे का बॅटची कडा चेंडूला लागलेले चेंडूला आणि हा चेंडू जातोय 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर चौकार खेचता इथं अंकुश साहेब. गोलच्या मार्कवर आहे सतीश साहेब, सुशांत साळुंखे साहेब. क्षेत्ररक्षण दूरवर सजलेलं आणि कडा प्रहार केल्या जागेवर आणि चेंडू जातोय इथं स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि जातोय खणखणीत असा चौकार. नामांकित पंच आमचे मित्र संदीप पाटील साहेब, दीपक पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा इशारा आलेला आहे की हा चौकार आहे आणि या 4 धावा मिळत आहेत. तीन बाद 35 धावसंख्या वाशिम संघाची. हा फसवा प्रकारचा टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने लगेच टर्न घेतला आणि मळटच जागेवर थांबलाय तर फलंदाज आणि चेंडू सरळ विसावतो तो यष्टकाच्या हातामध्ये. एक फसवा मारा इथं करताना दिसतं इथं गोलंदाज सुशांत साळुंखे साहेब. जागरून खेळण्याचा प्रयत्न होता हाही चेंडू. फ्रंट फुटचा कुठल्या प्रकारचा वापर करताना दिसत नाही इथं. एक चांगला प्रयत्न होता पण बॅटच्या टप्प्यामध्ये काही चेंडू व्यवस्थित आला नाही आणि चेंडू जाते निर्धाव. आणि हाय केलेला घणाघाती प्रहार चेंडू जाते स्क्वेअरच्या दिशेने. सणसणाती दणदणाचा षटकार. बिली बाउंड्री स्टाईल मध्ये दिलेला हा इशारा पंच दीपक पाटील साहेबांच्या वतीने. आता थोडासा धावसंख्येला आकार येताना दिसतो इथं वाशिम संघाच्या. धावसंख्या झाली तर 41, 3 बाद 41 आणि मला वाटतं 5वं षटक चालू आहे इथं. शेवटचा चेंडू सुशांत साळुंखे साहेबांच्या कोठ्यातील आणि पुरेपूर समाचार घेताना दिसतो इथं फलंदाज अंकुश. दिशा दिली चेंडूला थडमनच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षण उभा आहे बघूया तिथं आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि चांगली फेकी केलेली आहे. पण तोपर्यंत चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत मात्र दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. चांगले कॉलिंग चांगली रनिंग द बिटवीन दोघांमध्ये इथं बघायला मिळाली. अशा तऱ्हेने हे षटक संपतंय. 5वं षटक संपतंय. उर्वरित 5 षटकांचा इथं खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली इथं धावसंख्या झाली इथं 43. गोलंदाजच्या मार्गावर आता नवीन गोलंदाज आले आहेत. बघूया कोण आहे ते. नरेंद्र राहतवाल. रेल्वेकडे मारा करतील 10-12चा पावला स्टँड घेऊन आणि आता स्ट्राईकला आहेत ते. प्रवीण सोनवणे स्ट्राईकला आहेत. 3 चौकाराच्या साईने खेळतायत ते प्रवीण सोनवणे.
आणि नॉन स्ट्राईकला ते अंकुश साहेब, अंकुश गरुड गिरे. सुंदर पाहिजे चेंडू, यॉर्कर पाहिजे चेंडू, डिफेन्स पद्धतीने खेळायला सन्मान दिला, पण तरी सुद्धा एक धाव काढलेली आहे. एका धावावर समाधान मानतो इथं वाशिम संघाचा इथं फलंदाज. 3:44 अशी धावसंख्या. 6वं षटक चालू गोलंदाजाच्या मार्कवर. सुंदरचा फटका, लंगाच्या दिशेने मारलेला फटका, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एका धावेवर समाधान मानतं. एकेरी धाव चालले इथं, कधी चौकार, कधी एकेरी, कधी दुहेरी, कधी षटकार. तीन बाद 45. संत गतीने अशी सुरुवात चाललेली आहे वाशिम संघाची. फुलटॉस पाहिजे चेंडू, बघूया तिथे झेल होतं का बघायचं आहे. आणि सुंदररित्या असं मारलेला ग्लॅन्स केलेला चेंडू, चेंडू जाते सीमारेषे पार. 4 धावांसाठी लंगाच्या दिशेने 1 बाउन्स चौकार. धावसंख्या झाली 49. अर्धा शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा हा वाशिम संघ थोडासा सूर गवसताना दिसतो या फलंदाजांना. चांगल्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेत आहेत आणि सहकार्याकडून, त्यांच्या साथी सहकार्याकडून त्यांना इथं प्रोत्साहन दिले जाते. त्यांचा जोश वाढवला जातोय का बढिया चांगली फलंदाजी करताय, तुम्हीच खेळा, तुम्हीच हा सामना संपवा आणि जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभारा या ठिकाणी. अप्पर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, पण पंचांनी इथं वाईट घोषित केला. एक अवंतर धाव मिळते. चांगला प्रयत्न होता फलंदाजाचा, पण चेंडू वाईट. धावसंख्या झाले 50. अर्धा शतक पूर्ण झालंय. हार्दिक अभिनंदन वाशिम संघाचं. धावसंख्या झाली तर 50. 3 बाद 50. आणि हा चेंडूवर चेंडू बघूया तिथं झेल होते का बघायचं. लांगाच्या दिशेने मारलेला फटका, सुंदर इथं असं झेल टिपलेला आणि आता म्हणतात चौथा हादरा बसतो इथं वाशिम संघाला. एक चांगला फलंदाज हुकमी एक्का इथं वाशिम संघाचा. चांगला फटका मारण्याच्या नादामध्ये कॅच देऊन बसल्याने आपली विकेट गमावली या फलंदाजाने. आता नवीन फलंदाज त्यांच्या जागेवर कोण होते बघायचंय. आणि प्रवीण यांची खेळी संपुष्टात. आणि संतोष डांगे साहेबांचं इथं खेळण्यासाठी सज्ज आहेत या मैदानामध्ये. बघूया आता संतोष डांगे यांच्याकडे बऱ्याच वर्षाचा खेळाचा अनुभव आहे. एखादी सामना जिंकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. अनेक मॅचेस ते खेळलेले आहेत. या मैदानावर बघूया आपलं वर्चस्व गाजवत आहेत का ते बघायचं आहे. संतोष डांगे साहेब स्ट्राईकला, गोलंदाज मार्कवर आहेत ते नरेंद्र साहेब. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झाला. यष्टकडे आपली कामगिरी मात्र चोख बजावली. पंचांकडे अपील केला होता, पण नाही, पंचांनी अपील फेटाळलेलं आहे. पुढचा चेंडू नरेंद्र यांचा. आणि शॉट लांगावच्या दिशेने मारलेला हा फटका. एक धाव काढलेली आहे. एका धावेवर समाधान म्हणतोय. आणि मला वाटतं 6 षटक संपलेला, हा 6वा वर्ष षटक संपलेला आहे. आणि अशा तऱ्हेने धावसंख्या झाली इथं 4 बाद 51. तर उर्वरित 4 चेंडून 4 षटकांचा खेळ शिला बघूया. छोटंसं टार्गेट बनवलेलं आहे. 6 षटकामध्ये फक्त 51 धावा केल्या, म्हणजे 36 चेंडूमध्ये 51 धावा काढलेल्या आहेत. श्रीनिवास गुरु साहेब गोलंदाजाच्या मार्कवर आलेले आहेत. गोलंदाजाच्या मार्कवर श्रीनिवास साहेब आणि संतोष साहेब स्ट्राईकला. सुंदर असा फटका मारलेला बघा तिथे क्षेत्ररक्षण. आणि चांगला असं क्षेत्ररक्षण, लाजवाब असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि एक धाव काढलेली आहे.
एका धागेवर रोखलेले आहे. सुंदर अशी सुरुवात संतोष डांगे साहेबांची. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत आणि 3 चेंडूमध्ये 2 धावा दिलेत. पहिला चेंडू डॉट टाकलाय, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवर 1 धाव दिलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी. कॅच होते का बघायचं आहे, बघूया. आणि विकेट किपरच्या मागणं गेलेला हा खणखणीचा दणदणीत असा चौकार. पंचांचा इशारा हा चौकार. या 4 धावा. धावसंख्या झाली 56. अच्छा, अंकुश साहेबांच्या फलंदाजीत आलेला हा खणखणीत असा चौकार. क्या बात आहे. लाजवाब कट केलेला आहे. चेंडू मागलेला थर्डमॅनच्या दिशेने. चेंडू जात आहे थर्डमॅनच्या दिशेने. चौकार. लगातार हा म्हणतो दुसरा चौकार आहे. बघूया आता हॅट्रिक संपादित करतात ते बघायचं आहे. सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळते आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होताना दिसते. संघाची धावसंख्या उभारण्याचं काम करताना, वाढवण्याचं काम करताना दिसतं इथं अंकुश साहेब. धावसंख्या झाली 60. 4 बाद 60 आणि 7वं षटक चालू आहे. ही मारलेला फटका बघूया. फायनलच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू होते 1 बाउट चौकार. पंचांकडनं आलेला इशारा. 4 धावांचा इशारा. सुंदर इशाने म्हणता हॅट्रिक संपादित करतोय फलंदाज अंकुश. लगातार 3 चौकार खेचतोय अंकुश यांच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. श्रीनिवास यांच्या कोट्यातील. क्या बात आहे. गलीमध्ये मारलेला हा फटका. हाही चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी खणखणीत असा चौकार. आणि चौकारांची आतिषबाजी इथं बघायला मिळते. मोठे फटके मारत नाही पण मला कट करण्याचं काम इथं करताना दिसतं. इथं लगातार 4था चौकार आहे हा. 16 चेंडूमध्ये 42 धावा काढले तर इथं अंकुश चौधरी यांनी, गिरी यांनी. आणि स्केलच्या दिशेने मारलेला हाही असा खणखणी असा चौकार. लगातार चौकार मारण्याचं काम इथं करतायत. आणि धावसंख्या इथं 72. 21 धावा दिला. या षटकामध्ये थोडंसं मागं ठरलं इथं गोलंदाज श्रीनिवास. इथं लगातार 5 चौकार मारण्याचं काम इथं कामगिरी केली इथं अंकुश यांनी. आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली इथं 72 वर. 4 बाद 72. नवीन गोलंदाज संजय पाटील, स्वतः कर्णधार. मागच्या सत्रामध्ये बघितलं तर खूप छान त्यांनी फलंदाजी गोलंदाजी केली होती. तेच ते कर्णधार स्वतः संजय पाटील गोलंदाजी धोरा सांभाळताना. क्षेत्राचं त्याप्रमाणे ज्याप्रमाणे गोलंदाजी करणं त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण दूरवर सजवलेलं आहे. यॉर्कर चेंडू शांतपणे डोक्याने खेळलेला चेंडू. एकच धावेवर समाधान म्हणते. आठवं षटक चालू आहे आणि संदीप पाटील गोलंच्या मार्कवर. संजय पाटील जागेवरून खेळण्याचा चांगला प्रयत्न होता. खोरवर टाकलेल्या टप्प्यातला हा चेंडू काय बॅटच्या टप्प्यामध्ये व्यवस्थित आला नाही. नक्कीच चांगला प्रयत्न होता इथं यॉर्कर टाकण्याचा. यशस्वी ठरले ते आणि चेंडू होते निर्धाव. चार बाद 73. वासिम संघ सुरुवातीला थोडीशी पडझड झाली होती पण डाव सावरण्याचा प्रयत्न केला ह्या फलंदाजांनी. आणि जागेवरून खेळायला फटका मारलेला हा चेंडू जातोय लॉंगांच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी दंदनाता संदनाता छगा. आणि अर्धशतक पूर्ण झालेलं. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करून कौतुक करूया आपण. 19 चेंडूमध्ये 52 धावांची उत्कृष्ट अशी खेळी खेळणारे फलंदाज अंकुश गिरी. लाजवाब
एखादा संघ संकटात असतो, कोणीतरी त्यांचा तारणार्थ असतो, खेळाडू असतो आणि त्यांचा साथीर असतो. आणि ज्याप्रमाणे इथं त्यांनी चांगली बहारदार खेळ केले ते अंकुश गिरीश साहेबांनी संघाला तारण्याचं काम केलेलं आहे. 4 बाद 79 धावसंख्या झालेली आहे आणि 8वं शतक चालू आहे. स्वतः संघ नायक संजय पाटील गोलच्या मार्कवर. अंकुश गिरे साहेबांनी या मैदानावर अर्धशतक झळकवलेलं आहे. जागेवरून करायचा प्रयत्न होता, पण मला वाटतं चांगला प्रयत्न होता किपरचा, पण चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाही. आउट दिलाय आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद दिले पंचांनी. क्वालिफाईड पंच तिथे या ठिकाणी उपस्थित आहेत. नामांकित पंच संतोष पवार साहेब आणि संतोष डांगे साहेब रनआउटच्या स्वरूपाने बाद झालेले आहेत. क्षेत्ररक्षणी चांगला तिथे फेकी केली होती. अशा तऱ्हे नवीन फलंदाज आलेत तिथं फलंदाजीसाठी. राजेश कालापाड साहेब फलंदाजीसाठी आलेले आहेत मैदानामध्ये. बघूया आता कशा तऱ्हेने फलंदाजी करतायत. जागर मारायला फटका, बघूया झेल होतो का तिथं बघायचा. आणि चेंडू जाता सरळ ब्लॅकबॉर्डच्या मागच्या बाजूला. 6 धावांसाठी दणदणता सनसनाता छका. पंचांचा इशारा आहे 6 धावा आणि आल्या आल्या त्यांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे. अंकुश गिरे, माफ करा, अंकुश गिरे. आणि अशा तऱ्हेने 8 षटक संपलेले आहेत आणि उर्वरित 2 षटक शिल्लक आहेत. आणि सुंदर असा फटका, मला स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला फटका अंकुश गिरे साहेबांच्या फलंदाजीतून. धावसंख्या झाली इथं 85 आणि आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे. नवीन फलंदाज झाले तर राजेश साहेब. नवीन फलंदाज राजेश कालापाड. बघूया आता साहेब आता कशा प्रकारे फलंदाजी करतात. 2 षटक शिल्लक आहेत म्हणजे 12 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे. धावसंख्या झाली तर 85 आणि गडी बाद झाले तर 5 बाद 85. नवीन गोलंदाज झाले गोलंदाजी मार्कवर नरेंद्र. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे बेड झाला. पूर्ण ताकद लावली होती, अंगातली जेवढी ताकद होती त्या फटक्याला लावली होती, पण चेंडू असा फसवा होता की चेंडू सरळ यष्टीच्या हातामध्ये गेला. यष्टांना खेटून बसलेला यष्टी रक्षक चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. राजेश कालापाड पहिला चेंडू निर्धाव. आणि आता मला शांतपणे खेळलेला हा फटका, पॉईंटच्या दिशेने टोळलेला फटका आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात. आणि क्षेत्ररक्षकाने चांगली इथं फिडिंग केलेली, चांगली फेकी केलेली आहे आणि एका धावावर समाधान वाटतं इथं राजेश साहेब. आणि वैयक्तिक त्यांचं खातं खोललेलं आहे. संघाची धावसंख्या झाली इथं 86. 5 बाद 86. 9वं षटक चालू आहे आणि 9व्या षटकातील हा दुसरा चेंडू. क्षेत्ररक्षण दुर्व सजवलेलं कोल्हापूर संघाचं. आणि जोरदार प्रहार केलेला आहे. बघू तिथे झेल होते काय बघायचं. क्षेत्ररक्षण उभा आहे केल्याचे आणि मला तर झेल बाद झालेला आहे आणि इथं चांगली सफलता मिळाली इथं नरेंद्र सरांना. चांगला एक त्यांचा हुकमी एक्का फलंदाज बाद झालेला आहे. आणि मगाचपासून बराच काळ या स्क्रीजवर तगा धरून बसले होते अंकुश गिरे साहेब. 22 चेंडूमध्ये 58 धावा. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे त्यांच्यासाठी. खूपच चांगली अशी फलंदाजी केली त्यांनी. संघाला गरज होती तेव्हा ते संघासाठी धावून आले. नवीन फलंदाज नितीन सांगळे.
6 बाद 86 धावा आणि 90 षटक चालू आहे. 10 षटकांचे हे सामने. शतकाच्या दिशेने वाटचाल करताना हा वासिम संघ आणि चांगला प्रयत्न. बॅटची कडा लागून एष्टिकाच्या हातामध्ये गेला होता पण एष्टिकाच्या हाताचे व्यवस्थित चेंडू गॅदर करता आलाय आणि मला वाटतं हाही मला वाटतं मोहरा तंबूमध्ये परतला असता. चांगलं क्षेत्ररक्षण करता किपिंग करतायत पण मला वाटतं आता मात्र इथं झेल सोडलाय. त्यांनी जीवदान दिलं या फलंदाजाला. नितीन सांगळे या फलंदाजाला. बघूया आता या जीवदानाचा कितपत फायदा उचलतोय. म्हटलं जातं की कॅचेस विन मॅचेस. कॅचेस सोडला तर तुम्हाला त्याचा नक्कीच नुकसान इथं भोगावं लागेल. मी म्हटलं होतं बघा कॅचेस विन मॅचेस आणि हा षटकाराचा इशारा आला इथं पंचांकडून. आणि बघा जीवदान मिळालं त्याचा फायदा उचलला या फलंदाजाने. जर कॅच घेतली असती तर आताही मला वाटतं हा गडी हा इथं पॅव्हलियन बॅग्समध्ये असता. त्याचा फायदा उचललाय. म्हणून प्रत्येक इथं खेळाडूचं महत्त्वाचं योगदान असतं. गोलंदाज असो किपर असो क्षेत्ररक्षक असो आपली कामगिरी प्रत्येकाने चोख बजावली पाहिजे. जशी ऑफिसमध्ये बजाव अगदी खरं आहे. टाइम टू टाइम वेळेवर येणं वेळेवर जाणं. चुकली की लगेच नोटीस. षटक संपलेलं आहे आणि शेवटचा एक षटक शिल्लक आहे. आणि 9 षटक संपले अशा तऱ्हेने आणि शेवटचं एक षटक शिल्लक आहे. आणि बघूया आता शेवटचं षटक घेऊन आले ते संजय पाटील साहेब पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर. याच्या आधी त्यांनी एक षटक टाकलं होतं. पुन्हा ते संजय पाटील साहेब गोलंदाजच्या मार्कवर आणि धावसंख्या झाली इथं 92. 6 बाद 92. बघूया आपल्या शतक पूर्ण करतायत का हा वासिम संघ. लेस्टमच्या दिशेने जाणारा हा चेंडू आणि सुंदर असा चेंडू. लेस्टमच्या वरनं गेलेला चेंडू जर बाहेर न असता तर नक्कीच पंचांनी वाईट दिला असता. थोडासा अपील केला होता फलंदाजाने वाईटसाठी पण पंचांनी फेटाळला. कित्येक वर्षाचा अनुभवी असे पंच या मैदानामध्ये आणि नावाजलेले पंच या मैदानामध्ये या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठे पंच. क्या बात आहे. सुंदर असा फटका कट केलेला इथं थर्डमॅनच्या दिशेने आणि चेंडू घेतो इथं बॉन्डरलाईनचा 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. राजेश कालापाड यांच्या फलंदाजीमधून आलेला हा चौकार. नितीन सांगळे षटकाराच्या साहाय्याने खेळतात तर राजेश कालापाड हे चौकाराच्या साहाय्याने खेळतात. अशा तऱ्हेने 2 चेंडूचा खेळ संपलेला. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या झाली तर 96. शतकाच्या दिशेने वाटचाल करताना हा संघ आणि क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. चेंडू मारलाय फायनलच्या दिशेने आणि चेंडू जाते सीमारच्या पार. चौकार. 100 धावा पूर्ण वासिम संघाचं. खूप खूप अभिनंदन वासिम संघाचं. संत सुरुवात झाली. खराब अशी अवस्था होती सुरुवातीला या संघाची पण डाव सावरण्याचा जो प्रयत्न केला अंकुश साहेबांनी प्रवीण साहेबांनी खूप चांगली अशी फलंदाजी केली. त्यांनी चौकार षटकारांची आतिषबाजी केली आणि इथपर्यंत दरमजल परकर घेऊन 100 पार केली ह्या वाशिम संघाने. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक. संजय पाटील गोलच्या मार्कवर. पुन्हा त्याच बाजूला मारलेला चेंडू. पुन्हा त्या दिशेला गेलेला अप्रतिम लाजवाब अशी फलंदाजी. पंचांचा इशारा आलेला आहे 4 धावांचा. अप्रतिम वाखाणण्याजोगी अशी फलंदाजी. मी म्हणतो ना प्रत्येक फेरीला प्रत्येक चेंडूवर तुम्हाला ताकद लावायलाच पाहिजे अशी गरज नाही. चेंडू जर वेगाने आला त्या चेंडूला फक्त तुम्हाला दिशा द्यायची आहे. चेंडू आपला काम करेल बाउंड्रीच्या पार देण्याचं. आणि इथंही त्याच प्रकारे तंत्र शुद्ध पद्धतीचा फलंदाजी तर बघायला मिळते आपल्याला. ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर फलंदाज करतात त्याच प्रकारची इथं फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. धावसंख्या झाली तर 104. 6 बाद 104. उर्वरित शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हा मारलेला फायनलच्या दिशेने मारलेला चेंडू बघूया आणि म्हणतो 1 बाउंस चौकार. क्या बात है. सुंदर अशी फलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. या सुरुवातीला अवस्था काय होती आणि आताची स्थिती काय आहे ती बघायला. 108 धावा
वाटलंही नव्हतं की एवढा धावा करू शकतील हा वासिम संघ, पण स्वतःला सावरला. मिडल ऑर्डरच्या फलंदाजीने सावरलं. मैदानामध्ये स्क्रीजवर तग धरून बसले आणि इथं गोलंदाजी फोडून काढली या वाशिम संघाच्या फलंदाजांनी. आज हॅट्रिक बघा किती फोटे, 5 चौकार मारले होते लगातार आणि 6 षटकारांचे. अंकुश गिरे 5 चौकार आणि राजेश कालापड यांनी 4 चौकार मारले होते आणि देशपांडे साहेबांनी ना 6 चेंडूमध्ये 6 षटकार. आशिष देशमुख साहेबांनी. बघूया बॅटची कडा घेऊन मला फायनलच्या दिसून गेला चेंडू आणि हा चेंडू होता सीमाच्या बाहेर 4 धावांसाठी आणि शेवटच्या चेंडूला आनंद देऊन गेलाय, सुख देऊन गेलाय. अशा तऱ्हेने एक मोठी धावसंख्या उभारली, शतक पार केलंय. धावसंख्या झाली इथं 112. एक मोठी धावसंख्या उभारलेल्या इथं वाशिम संघाने. पडझड झाली होती पण स्वतःला सावरलं आणि एक चांगला एक मोठं टार्गेट दिलेलं आहे इथं कोल्हापूर संघाला आणि 113 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. थोडीशी विश्रांती घेऊया, पेटपूजा करूया.
सुंदर अशी सुरुवात. बघूया पुढील चेंडू. हा हाय तो बघ आजी जेनपीटी तिथे आणायचं आहे. हा मॅच ठीक आहे ठीक आहे ओके. हॅलो सुंदर अशी कॅच सोडलेली आहे एक आणि एक रन धावून काढलेली आहे. नाही एक रन धावून काढले ना. ओके ओके. पुढील बघूया कशी आता गोलंदाजी करतायत. पुढील चेंडू कशा पद्धतीने टाकतायत आपल्या संघासाठी आणि बॅट्समन कशा पद्धतीने आपल्या संघासाठी धाव काढतायत. नाही ना सुंदर असा चेंडू टोलवला आहे परंतु एकच धाव त्याच्यावर मिळू शकेल असं सुंदर असा चेंडू. बघूया पुढील चेंडू. निर्धाव असा चेंडू उत्कृष्ट अशी बॉलिंग आणि निर्धाव चेंडू काढलेला आहे वाशिम संघातर्फे. सुंदर असा स्ट्रोक मारलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकारासाठी. सुंदर अशी फलंदाजी. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. नो लॉस 12. सुंदर अशी फलंदाजी करताना कोल्हापूरचा संघ. बघूया कशा पद्धतीने पुढील ओव्हर आणि कशा पद्धतीने त्याचा बघूया लवकरच. नवीन गोलंदाज जितेंद्र काळे. बघूया आपल्या संघासाठी कसे गोलंदाजी करतायत. सुंदर असा स्ट्रोक 4 रनासाठी कोल्हापूर संघातर्फे. सुंदर असा स्ट्रोक कोणी मारलाय केत मेडे. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना 4 रन काढलेले आहेत आपल्या संघासाठी. बघूया पुढील गोलंदाजी. सुंदर सुंदर असा स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर षटकारासाठी. सुंदर असा स्ट्रोक. धावसंख्या झालेली आहे 22. सुंदर अशी बॅटिंगचा नजराणा करताना कोल्हापूर संघाचा फलंदाज पुन्हा एकदा 4 रन ठोकलेले आहेत. अभिजित यांची सुंदर फटकेबाजी. मैदानात चारी बाजूला स्ट्रोक मारताना कोल्हापूर संघाचे अभिजित. बघूया पुढचा बॉल. सुंदर त्या स्टेअर केलेला आहे बॉल आणि रनआउट रूपामध्ये आपली विकेट टाकलेली आहे
कोल्हापूरचा ओपनर चांगला उत्कृष्ट खेळत होता, परंतु आपली विकेट रनआउटच्या स्वरूपात बाद झालेला आहे अभिजित. आणि कोल्हापूरला पहिला हजरा बसलेला आहे. बघूया पुढील फलंदाज कोण येत आहे. सुंदर अशी क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर एक रनआउट विकेट आपल्या संघासाठी घेतलेली आहे. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. बघूया नवीन बॅट्समन मैदानात जात आहे कोण. शिवानंद. बघूया आपल्या संघासाठी कसे बॉल पाहिजे काय पाहिजे. हा बॉल 4 बॉल झालेले. 4 बॉल टू गो. हॅलो चालू मॅच होते. हा माझ्यासोबत निखिल आहे. अभिजित मोरे यांनी सुंदर असं 6 रनासाठी मारलेलं आहे. त्यांच्या टीमच्या वतीनं खूप खूप कौतुक आणि गौरव आणि अभिनंदन. कोल्हापूरचा असा जसा रांगडा शॉट मारायचा तसा रांगडा शॉट अभिजित मोरे यांनी मारलेला आहे. आणि तो खरंच रांगडा पैलवान कोल्हापूरचा आहेच. हा ना. हा दुसरा पण चौक्याच्या स्वरूपात मारलेला आहे. टीमच्या वतीनं खूप खूप त्यांचं कौतुक आणि अभिनंदन. कोल्हापूरचा स्कोर 37 रन झालेले टोटल 1 विकेटच्या स्वरूपात. 2 ओव्हर नंतर त्यांच्या जोडीला संतोष डांगे सर खूप चांगल्या प्रकारची साथ देणारे क्रिकेटर आहेत आणि आतापर्यंत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे टीमसाठी. दोन्ही फलंदाज त्यांचे टिंगाच्या वतीने अशी तुल्यबळ समजले जातात. एक प्रकारचा चांगला तगडा शॉट मारलेला आहे संतोषनी. त्यांचं टीमच्या वतीनं खूप खूप कौतुक. DJ त्यांनी चांगल्या प्रकारचं शॉट मारल्याबद्दल त्यांच्या वतीने DJ तिकडे चालू आहे सौम्य स्वरूपात. तर टोटल स्कोर झालाय कोल्हापूरचा टोटल स्कोर झाला 41. तिसरा ओव्हर चालू आहे. चला 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 रांगडा शॉट. वा 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 100 बडकरी 1 ह्या ठिकाणी चौकार चालू आहे. संतोष तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि चांगल्या प्रकारची टीमच्या वतीने चेअरिंग चालू आहे तिकडे बाजूला. वारे मर्दा असंच खेळत जा भावा. वय 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 मस्तच. या ठिकाणी चांगल्या पद्धतीची फिल्डिंग वाशिम संघाच्या वतीनं त्यांच्या प्लेयरने केलेली आहे. त्यांचं खूप कौतुक टीमच्या वतीनं. आणि चांगल्या प्रकारचा गोलंदाज पण या ठिकाणी अभिजित मोरेंनी चांगल्या प्रकारचं एक चौका मारलेला आहे. कोल्हापूरच्या वतीने 50 टोटल पूर्ण हाफ सेंचुरी झालेली आहे.
आणखी एक चांगल्या प्रकारचं असं 4 रन त्यांच्या वतीने मिळाले. सॉरी, अंपायर डिसिजन थर्ड अंपायर डिसिजन. दोन्ही टीमच्या वतीने डिसिजन चालू आहे. तर अंपायर जे डिसिजन देतील ते योग्य निर्णय होईल. तर कोल्हापूरच्या वतीने एक चौकार त्यांना मिळाला आहे. तरी टोटल स्कोर 54 रन या ठिकाणी टोटल कोल्हापूरच्या वतीने झालेले आहेत, 1 विकेटच्या मोबदल्यात. 43 बॉलमध्ये टोटल 59 धावाची गरज आहे कोल्हापूरकरांना जिंकण्यासाठी. तिसऱ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल चालू आहे. बघूया अभिजित मोरे काय करतात. वा, अरे यार. तर या ठिकाणी कोल्हापूर संघाचा मोरे हा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे झेलच्या स्वरूपात. तर नवीन फलंदाज कोण आहे ते बघूया. अजून त्यांचा नवीन बॅट्समॅन जात आहे विकास भोगले. पुढची मॅच साठी संघ धाराशिव वर्सेस सिंधुदुर्गची टीम मला काही तर दिसत नाही स्टेडियमच्या आजूबाजूला. तर धाराशिवचा संघ आहे. तर तुमच्या वतीने तुमचा जी कोणी कॅप्टन असेल तर तुम्ही स्टेजच्या वरती यायची कृपा करावी. तरी कोल्हापूरचा स्कोर 2 बाद 3 ओव्हर आणि 54 रन टोटल झालेले. तरी वाशिमचा बॉलर सूरज हा बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज आहे. 4थ्या ओव्हर मधला पहिला बॉल टाकलेला आहे त्यांनी आणि चांगल्या प्रकारची कोल्हापूरचा बॅट्समॅनने 1 रनांची भर पाडलेली आहे. त्याच्यात टोटल 55 रन हे कोल्हापूरचे झालेले आहेत. तरी नवीन बॅट्समॅन बघूया काय करतो तो. विकास भोगले हा डबल धमाका आहे. विकास बॅट्समॅन आणि बॉलर त्यांनी 1 रनाची धावात भर पाडलेली आहे विकासने. टीमच्या वतीने त्यांचं कौतुक चालूच आहे. वाशिमचाही संघ असा तुल्यबळ संघ आहे आणि चांगला आहे. त्यांचं पण खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. दोन्ही टीम या ठिकाणी चांगले आहेत. आणि हा त्यांचा हा डॉट बॉल कुठलाही रन त्याच्यावर नाही आहे. आणि टोटल धावा कोल्हापूरच्या वतीने 56 धावा 2 विकेट. 4था ओव्हर चालू आहे.
या ठिकाणी वाशिम संघाने आज आणखी एक विकेटमध्ये भर पाडलेली आहे. तर कोल्हापूर संघाचा तिसरा गडी हा बाद होऊन जातोय पॉवेलियनच्या बाहेर. बघूया आता पाचव्या गड्याच्या रूपात कोण येतोय तो नवीन फलंदाज. या ठिकाणी खूप दोन्ही तुल्यबळ असत समान पारडं चालू आहे कोल्हापूर वर्सेस वाशिम आणि दोन्ही संघाचं खूप या ठिकाणी कौतुक चालू आहे टीमच्या वतीनं. आणि ह्या ठिकाणी आपले रायगड वाशी जे आपल्या सेवेला जे सज्ज आहेत ते अंपायरच्या रूपात चांगल्या प्रकारचं अंपायरिंग या ठिकाणी डिसिजन देत आहेत. योगेश यादव सर आणि बॅटिंगला गेले चालेल. लिस्ट द्या तुमची ह्याची धाराशिवल्यांची. या ठिकाणी विकास भोगले बॅटिंगसाठी सज्ज आहेत. त्यांचा बॉलिंग टाकलेला आहे तरी कुठल्याही प्रकारची 9-10 घेता त्यांनी स्क्रीजवरच आहेत. योगेश यादव या ठिकाणी कोल्हापूरच्या वतीने 56 धावा आणि 3 विकेटच्या मोबदल्यात झालेले आहेत. आणि ही चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल वाशिमचे बॉलर टाकत आहेत. खूप 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 कौतुक. आणि सूरजनी ह्या टीममध्ये वाशिमकरांसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे कारण कमी धावसंख्या त्यांनी दिलेले आहेत. आपल्या टीमसाठी एक चांगला बॉलर म्हणून त्यांनी नवाजलं जात आहे. या ठिकाणी 1 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2 रन दिलेत सूरज आणि 1 विकेटमध्ये पण भर पडलेली आहे. त्यांचा नवीन फलंदाज नितीन सांगळे हा गोलंदाज. या ठिकाणी अंपायरचा करार आहे. नो बॉलचा इशारा दिलाय. बघूया ओव्हर स्टेपचा नो बॉल दिलेला आहे. बघूया जो अंपायरचा कवा आहे डिसिजन जो आहे फायनल. ओके चला चला अंपायरचा डिसिजन फायनल आहे. या ठिकाणी दोन्ही संघांनी कुठल्याही प्रकारचं वाद अंपायरच्या ह्याच्या स्वरूपात काही करू नये. जे आहे ते फायनल. अंपायर डिसिजन येस नो नो. ह्या ठिकाणी नो बॉल नाही आहे. सॉरी त्यांच्या वतीनं. या ठिकाणी म्हणजे पिच आकायसाठी चुना मागतात तर प्लीज कोणतं घेऊन जाणे. थोडं फास्टमध्ये जावा. पुण्याची आणखी एक मॅच व्हायची आहे. या ठिकाणी धाराशिव वर्सेस सिंधुदुर्गची टीम कुठे काही दिसत नाही कारण मला वाटते कोच जे असतील तर त्यांनी एक वेळेस त्यांना कॉल करून
चला कोल्हापूरचे या ठिकाणी 56 रन आणि 3 गडीच्या बाद झाले 3 गडी आणि या ठिकाणी कोल्हापूरकरांसाठी 35 बॉलमध्ये 57 रनची गरज आहे. बघा काय नशीब आजमावतात या ठिकाणी, बघूया आपण. या ठिकाणी त्यांनी आता मला वाटते तिसरी मॅच असेल कोल्हापूरकरांची, तिसरी मॅच. मागच्या सलग 2 मॅच त्यांनी जिंकतच आलेले आहेत. खाल्ला त्यांनी तिकडनं जे आहे ते स्पेशल कोल्हापुरी जी मिळतं त्यांनी खाऊन आलेलेच आहेत आणि ती कायम मला वाटतं ह्या प्रीमियर लीग मध्ये फायनल पर्यंत त्यांनी मज्जल मारलेलीच आहे. हा आणि त्यांना संघासाठी संघ असा तुल्यबळ आणि त्यांना सपोर्टेबल कोल्हापूरकर ते पण आहेत आजूबाजूला, रांगडे पैलवानच आहेत आणि त्यांच्यासाठी कॅप्टनशिप नेमणारे माननीय संजय पाटील सर संयम आणि चांगले खेळाडू वृत्तीचे आहेत. या ठिकाणी विकास भोगले यांनी 4 रनाची भर पाडलेली आहे या ठिकाणी. तर टोटल धावसंख्या कोल्हापूरकरांसाठी 60 रनाची धावसंख्या झालेली आहे. त्यांचं टीमच्या वतीनं अभिनंदन. खूप खूप नितीन सांगळे हे वाशिमच्या वतीने बॉलर चांगल्या पद्धतीची बॉलिंग करत आहेत. त्यांचं पण सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. आणि हे हा मला एवढी काही तुमच्यासारखं जमणार नाही, जे आहे ते आम्ही तुम्ही नाही तुमच्या मोबदल्यात जर आम्ही साजरं केलं. धन्यवाद मधुकर बिरादर साहेब, आमच्या अनुपस्थित तुम्ही खूप छान समालोचन केलं आणि या स्पर्धा चालू ठेवल्यात. आणि सध्या बघितलं तर आपण वाशिम वर्सेस कोल्हापूर या 2 संघांमध्ये हा सामना चालू आहे. प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी केली ती वाशिम संघाने आणि धावसंख्या उभारली ती होती 112 आणि 112 113 धावांचा टार्गेट ठेवलं आहे इथं कोल्हापूर संघापुढे. आजच्या सत्रामध्ये पहिला जो सामना झाला तो कोल्हापूरवरच्या सिंधुदुर्ग या सामन्यामध्ये कोल्हापूर संघाने बाजी मारली होती आणि तो संघ पुन्हा इथं वाशिम संघाविरुद्ध खेळताना दिसतोय. बघूया 113 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतोय तो हा कोल्हापूर संघ. शॉर्ट पाहिजे चेंडू, टॉस दरम्यान खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू होतं सीमारेषे पार 4 धावांसाठी. हा खणखणीत दणदणीत चौकार, पंचांचा इशारा. हा 4 धावांचा धावसंख्या झाली तर 3 बाद 66. तीन बाद 66, 113 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि 5वा षटक प्रगतीपथावर चालू आहे. गोलंदाज मार्कोरे, गोलंदाज नितीन सागळे साहेब. पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न होता. डीप फॉरवर्डच्या दिशेने मारलेला वरमार चालू चेंडू आणि हा चेंडू ते सीमारेषा पार 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू वेगाने आला होता आणि क्रॉस दरम्यान खेळायचा प्रयत्न. 2 फिल्डच्या मधून मारलेला हा चौकार. धावसंख्या झाली ते 70. पाचवा षटक चालू आहे. धावसंख्येली 70. चितेच्या चपळाईने धावसंख्या इथं काढताना दिसतं. इथं चांगलं तसं इथं क्षेत्ररक्षण तिथं बघायला मिळते आपल्याला. खरं चांगली सुरुवात करून दिली अभिषेक सरांनी. 10 चेंडूमध्ये 29 धावांची खेळ
मोठं योगदान असेल अभिजित सरांचं. 10 चेंडूमध्ये 29 धावा काढले होते त्यांनी. सुंदर असा चेंडू कट केला आहे पॉईंटच्या दिशेने. बघूया तिथं छत्रसायकडे आणि चेंडूवर बाउंड्रीचा वेध घेतोय. चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. दणदणीत चणचणीत चौकार. आणि या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या. थोडंसं मागणं ठरतंय गोलंदाज आणि धावसंख्या झाली तर 75. 3 बाद 75. माझी साथी स्कोर रायटर बेलकाडा गावचे उत्कृष्ट स्कोर रायटर प्रितेश म्हात्रे मला प्रत्येक चेंडू मागे धावसंख्या सांगतात, किती धावा झाल्या, किती विकेट झाल्या, किती ओव्हर झालाय. आणि ज्यांच्या माध्यमातून हे सगळं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळतं ते PTC लाव सुंदर असं प्रक्षेपण. माझ्यासोबत जोडले गेले संकेत जाधव आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते राम साऊंड सर्व्हिस कुंडेगाव यांच्या माध्यमातून त्यांचे खूप खूप आभार. खूप छान सर्व्हिस आपण सर्वजण देत आहात. नवीन गोलंदाज ते सूरज जोगदंड. चांगला प्रयत्न मारण्याचा होता. मला वाटतं तिथं 1 धाव पळून काढलेले. बघूया दुसरा घेण्याचा प्रयत्न नाही, नकार दिलेला आहे. अंपायरचा काय डिसिजन? बॅट कट काय लेग बाईज? स्ट्राईकला येते योगेश यादव. बघूया आता कशाने प्रयत्न करतात. चांगला असा चेंडू. फलंदाजाने अंपायरांकडे व्हाईट बॉलचा इशारा केला तर पंचांनी फेटाळलेला लेग स्टॅम्पच्या वरून गेलेला हा चेंडू त्याच्यामुळे लागलाय का? थोडासा कपड्यानं स्पर्श करून गेला त्याच्यामुळे त्यांनी वाईट नकार दिलाय. लागायच्या दिशेने मला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलतो नाही उचलतो, फेकतो न फेकतो तो परत 1 धाव काढण्यामध्ये यशस्वी ठरतं इथं फलंदाज. मैदानामध्ये उपस्थिती आहे ती इथं विकास आणि योगेश हे 2 फलंदाज संघाची धुरा सांभाळताना. येणाऱ्या 27 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. 27 चेंडू आणि 36 धावा जिंकण्याकरता. पुढचाच पाहिजे चेंडू सगळा मारण्याचा क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट झाले आणि एकेरी धावीने संघ पुढे सरसावतोय. धावसंख्या आली तर 78. 3 बाद 78. 6वं षटक चालू आहे. चांगली अशी सुरुवात कोल्हापूर संघाची अभिजित सरांनी करून दिली होती. चेंडूला सन्मान दिला. बघूया तिथं रणसोबत बाद होते का बघायचं. चांगली फेकी आणि मला वाटतं थर्ड अंपायर लावलेले पंचांनी. निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवलेले झाले. त्याच्यामुळे आता विनंती असेल थर्ड अंपायरना की आपण चेक करून सांगावे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद आहे की नाही ती. कधी कधी परिस्थिती अशी होते की काही निर्णय देण्यामध्ये पंचांनाही थोडासा विचार करावा लागतो. कट टू कट असतो सुईच्या धाग्यावेळा, पण तो निर्णय चुकता कामा नये. भले तुम्ही नाही दिला तर थर्ड अंपायरकडे जा, पण निर्णय अचूक मिळाला पाहिजे. कोणावर अन्याय होता कामा नये.
आणि थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे आणि विकेट आहे, आउट आहे, रनआउटच्या सर्वमध्ये बाद आहे. आणि खूप छान डिसिजन दिलेला आहे आणि सगळ्यांनी ते बघितलेलं आहे की स्क्रीजमध्ये बॅट पोहोचली नव्हती, त्या अगोदरच गोलंदाजाने त्या क्षेत्ररक्षकाने बेल्स उडवल्या होत्या, म्हणून बेल्स उडवल्यानंतर तिथं तो स्क्रीजमध्ये पोहोचला, त्याच्यामुळे हा आउटच्या स्वरूपात बाद दिला जाते. खूप चांगला निर्णय दिला पंचाने, मी त्यांचं स्वागत करतोय पंचांचं आणि सगळ्यांनी ते मान्य केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की रायगडचे आमचे आन बान शान आहेत हे पंच ह्या उरण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील, की आज कित्येक वर्ष ते पंचांची कामगिरी बघतायत. 6,500 मॅचेसमध्ये त्यांनी काम घेतले, 4,000 मॅचेसमध्ये हे दोन्ही पंच नामांकित आहे, आमचे आन बान शान आहेत. आणि आम्हाला गर्व आहे या पंचांचा की आत्ता एवढ्या कित्या मॅचेसमध्ये त्यांनी चांगले निर्णय दिलेले आहेत आणि आताही दिलेले निर्णय सर्वांनी मान्य केलेला आहे. चला वळूया मैदानामध्ये. हां, आणि बॅटची कडा घेऊन चेंडू गेला फाईन लेगच्या दिशेने आणि ते कुठलंही क्षेत्ररक्षण तैनात नाही. अशा तऱ्हेने हा चेंडू जातोय बाउंड्रीच्या पार 4 धावांसाठी. हो, खरी गोष्ट. अगदी बरोबर आहे सर, कारण का प्रत्येकाची कामगिरी महत्वाची असते. पंच असो, समालोचक असो, बॉलर असो, कोणी असो दे, गुणलेखक असू दे. हां, आपलेच आहेत ते PTC वाले, आपलेच आहेत. संदीप दादा वास्कर आमचे परम मित्र आणि कित्येक वर्ष झाले. आणि 24 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे कोल्हापूर संघाला जिंकण्याकरता. आणि दीपक पाटील सर बोलला तर आमच्या उरण तालुका पंच कमिटीचे अध्यक्ष आदरणीय श्री दीपक पाटील साहेब पनवेल तालुका पंच कमिटीचे अध्यक्ष दीपक पाटील साहेब, आज कित्येक वर्ष त्यांचा अनुभव त्यांना बघतोय इथं. आणि खरंच खूप चांगलं इथं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं इथं. आणि फलंदाच्या मार्कवर आहेत संजय पाटील साहेब. 4 बाद 82, 31 पाहिजे. 23 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 31 धावांची आवश्यकता. जागरण खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅटची कडा लागून चेंडू सर्कलमध्येच आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसते. आणि जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच गोलंदाजाची. जितका महान फलंदाज आहे तितकाच महान एक गोलंदाज आहे. दोघांमध्ये तिथे लढाई चालू आहे. एक उत्कृष्ट फलंदाज, एक उत्कृष्ट गोलंदाज. बघूया कोण सरस होतोय. दोघांकडनं चेअर्स केलं जाते, प्रोत्साहन वाढवलं जाते, जोश दिला जाते. आणि जागेवर खेळायचा प्रयत्न, चेंडू केला सीमा से पार, यत्दंडाला सनसनाटा छक्का. क्या बात है. अरे इस बार गेंद पे हम नहीं खेलेंगे तो अगली गेंद पे जरूर खेलेंगे. इस गेंद पे रन आए तो क्या हुआ, अगली गेंद तो हमारी है. तांबडा पांढरा रस्ता आहे कोल्हापूरकरांचा आणि त्याची ताकद दाखवून दिलेली आहे इथं. कोल्हापूरकरांचं सांगितलं झालं तर 3.5 सेक्टरसाठी आदिमाया अंबाबाई आणि दुसरा तांबडा पांढरा रस्ता खूप प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चप्पल ही प्रसिद्ध आहे. बरंच काही कोल्हापूरचं तालीम, त्या तालमीमध्ये कित्येक असे कुस्तीपटू घडलेले आहेत आणि आपल्या देशाचं नावही त्या रोशन केलेलं आहे त्या कुस्तीपटूंनी. अभिमान वाटतो त्या आम्हाला कोल्हापूरकरांचा. गुळाचा जिल्हा म्हणजे जर विषय काढायला गेलं तर भरपूर काही आहे. आणि सुंदर असा झेल घेतलेला यावेळे आणि मला वाटतं तंबूचा रस्ता दाखवला इथं संजय पाटील यांना. आणि मोठी विकेट आणि आनंद साजरा करताना दिसता इथं वाशिम संघाच्या इथं खेळाडू. एक मोठा मासा गळाला लागलाय त्यांच्या आणि खरोखरच एक मोठा महान फलंदाज इथं स्क्रीज उपस्थित होता आणि तंबूचा रस्ता परत दाखवतो. आणि नवीन फलंदाज श्रीनिवास गुरव साहेब. बघूया 5 बाद 88 अशी अवस्था. 10 षटकांचा सामना, त्यातील मला वाटतं हा 7वं षटक चालू आहे आणि जिंकण्याकरता 20 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. एक माफक असं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. बघूया. हा सुंदर असा चेंडू ग्लॅन्स करण्याचा प्रयत्न होता.
नशीब बलवत्तर या फलंदाजाचे का चेंडू स्टंपच्या लाईन मध्ये नव्हता, नाहीतर नक्कीच त्रिफळाचीच झाला असता. क्या बात आहे, जेवढी स्तुती करावी तेवढी गोलंदाजी कमी. सुंदर अशी गोलंदाजी, अचूक लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी करताना दिसते गोलंदाज वाशिम संघाचा. जागून खेळण्याचा प्रयत्न, पंचायतीने मारला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, पण एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. एका धावेने संघ पुढे सरसावतोय. धावसंख्या झाली तर 89 आणि 18 बॉल म्हणजे 3 षटकं शिल्लक आहेत. 3 षटकांमध्ये जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. सहजरित्या पार करू असं एक माफक आव्हान आहे. 4 फटक्यांचा खेळ जर बघितला गेला तर 4 षटकार मारले तरी 4 त्यात लगेच आपण विन होऊ शकता. बघूया आता कशा तऱ्हेने फलंदाजी करता. एकेरी दुहेरी धाव घेऊन घेतात, चौकाराच्या साहाय्याने खेळतात, षटकाराच्या साहाय्याने खेळतात. बघूया. नवीन गोलंदाज रवी तागड. सिंधुदुर्ग आणि धाराशिव दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, सिंधुदुर्ग आणि धाराशिव नाणेफेकीसाठी यायचंय आणि आपली प्लेइंग लिस्ट पण घेऊन या लवकरात लवकर दोन्ही संघाचे. रवी तागड यांचा पहिला चेंडू. हो 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 हो, सुंदर असा चेंडू. क्या बात आहे, खालच्या स्तरावर राहिलेला चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ जातो, यष्टीच्या हातामध्ये विसावतोय आणि चांगली कामगिरी करताना यष्टीरक्षक. क्या बात आहे, थोडंसं कुठेतरी जखून ठेवण्याचं काम आता मात्र होते. माफक असं आव्हान राहिलं कोल्हापूर संघाला, पण थोडंसं तो कुठेतरी धडपड होताना दिसतोय. फुल टॉस पाहिजे चेंडू, चेंडू पाठवलाय लंगावच्या दिशेने, तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे, पण एक धाव घेण्यापासून रोखू शकला नाही. 16 चेंडू आणि जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता. बघूया कोण जिंकतोय, तो कोल्हापूर की वाशिम. लंगांच्या दिशेने मारलेला चेंडू, ज्याप्रमाणे लंगावच्या दिशेने मारला होता त्याचप्रमाणे आताचाही चेंडू लंगांच्या दिशेला गेलेला आणि एकेरी धावेने समाधान म्हणतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला चौकार षटकार मिळणार नाही, काही चेंडूला सन्मान द्यायला लागतो, मग एकेरी दुहेरी धावेने समाधान म्हणावं लागतं. हो, सुंदर असा चेंडू, खालची पायाची बोटं टेचणारा चेंडू, अप्रतिम असा चेंडू, अचूक लाईन लेन मध्ये मारा करणार, याला बोलतात उत्कृष्ट गोलंदाज. संजय पाटील जर मैदानामध्ये असते तर नक्की चित्र काही वेगळं असतं. पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू ग्राउंड शॉट खेळाय. इथेही मला वाटतं एकेरी धाव्याने समाधान मानावं लागेल. 4 बॉल झाले, 4 चेंडूमध्ये 1 डॉट गेला आणि 3 चेंडूमध्ये एकेरी धावेनी 5 चेंडू झालेले आहेत आणि 5 बाद 92 अशी धावसंख्या झालेली आहे आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 8वं शतक चालू आहे आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक या खोट्यातील रवी तागड यांचा. ओ हो हो, सुंदर असा चेंडू, स्ट्रेट मारलेला फटका. बघूया, चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, चांगली चपळाई दाखवली तिथल्या क्षेत्ररक्षकाने. क्या बात आहे, कौतुक करावं तेवढं कमच वाशिमच्या क्षेत्ररक्षकांचा. चला लवकरात लवकर पुढचा सामना खेळवायचा आहे, 4:15 वाजलेले आहेत. चला धाराशिव आणि सिंधुदुर्ग या 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 लवकरात लवकर या. दोन्ही संघाच्या लिस्ट पण घेऊन या, तुमचे प्लेइंग लिस्ट. चला, 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. बघा, पुन्हा एकदा पुकारतोय मी की दोन्ही संघाच्या संघनायकाने आपली लिस्ट घेऊन या खेळाडूंची. विनंती असेल. 12 चेंडू आणि 20 धावा जिंकण्याकरता बघूया कोण सरस ठरतोय. दोन्ही संघाच्या बाजूने जोरदार प्रयत्न. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज मैदानामध्ये. जागून खेळायचा प्रयत्न होता. क्या बात आहे. आणि पूर्णपणे बीट करतोय गोलंदाज. गोलंदाजी तितका हुशार आणि चाणक्य, त्याला कळतंय की कशा टप्प्यामध्ये कुठल्या लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी करायची आहे. आणि बॅट्समनने थोडासा मला वाटतं जखडून ठेवला बॅट्समनला. आता मात्र झेल होते का तिथं बघायचं आहे. बाउंड्रीला गेलेला झेल आणि अप्रतिम असा झेल टिपलेला. मोक्याच्या क्षणी विकेट मिळालेली आहे ती इथं वाशिम संघाला. क्या बात आहे. आणि क्षण साजरा करताना वाशिम संघाचे सर्व खेळाडू. क्या बात आहे. ज्यावेळी संघाला ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होता तो संघाचा इथं फलंदाज मला वाटतं इथं
कॅच देऊन इथं बाद झालेला आहे. थोडीशी नाराजी कुठेतरी नक्कीच असेल कोल्हापूर संघाच्या इथं संघांमध्ये खेळाडूंमध्ये. धाराशिव आणि नाणेफेकीचा कॉल झालेला आहे धाराशिव आणि सिंधुदुर्गमध्ये आणि धाराशिव संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. किती पाहिजे 10 चेंडू आणि 20 धावा. 10 चेंडू आणि जिंकण्याकरता 20 धावांचं समीकरण आणि 6 गडी बाद झालेले आहेत. धावा झाल्या 93. पुढचा चेंडू रितेश यांचा स्ट्रेट डाय मारलेला फटका ग्राउंड शॉट. एक धाव. लॉंगांचा प्लेअर तितका चाणाक्ष चपराक. एका धाव्यावर समाधान म्हणतो इथं. 11 चेंडू जिंकण्याकरता आपले सॉरी माफ करा 9 चेंडू 19 धावा. 9-19 9 चेंडू जिंकण्याकरता 19 धावा. क्या बात आहे. सुंदर मारला फटका. पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू जाते सीमाच्या बाहेर 4 धावांसाठी. एक खणखण दणदणीत चौकार. आता मात्र जोश आलेला दिसतंय कोल्हापूरकरांच्या मध्ये. टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय आणि उत्साह वाढलेला आहे. मी म्हणतो ना खेळामध्ये जर तुम्हाला टाळ्या हव्या असतील, तुमचं कौतुक हवं असं वाटत असेल तर तुम्हाला चांगली खेळी खेळायची वाटेल. आणि सुंदर असा चेंडू हेरला. चेंडूला येऊन दिला आणि पॉईंटच्या दिशेला टळवला आणि या 4 धावा मिळतात. 8 चेंडू आणि 15 धावा. आता थोडीशी धाकधुकी दोघांमध्ये असेल गोलंदाजामध्ये आणि फलंदाजामध्ये, कारण गोलंदाजाला आपला विकेट काढायचा आणि फलंदाजाला चौकार षटकार मारायचे आहेत. क्या बात आहे. जागून मारला फटका. स्वतः फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं बघायला जाय आणि असं करताना हा चेंडू सीमारेषा पार. गचाळ क्षेत्राचं म्हणावं की नाही, प्रयत्न खूप चांगला होता पण थोडासा मिसफील्ड झाला आणि चेंडू बाउंड्री लाईन पार गेला 4 धावांसाठी. आणि खरोखरच ह्या 4 धावांचा पुरेपूर फायदा होतोय तो कोल्हापूर संघाला. धावा झाल्यात. शतक पार झालंय. अभिनंदन कोल्हापूर संघाचं. धाव झाले 102. 7 चेंडू 11 धावा. आणि अशा तऱ्हेने किपरने चांगली किपिंग केलेली आहे आणि षटक संपलेलं आहे. चांगला प्रयत्न होता किपरचा. मिळाला तर मिळाला विकेट. स्टंप्स उडवले आणि अंपायरकडे दाद मागितले की आउट आहे, पण नाही, बॅट्समनने सांगितलं होतं. आणि अशा तऱ्हेने शेवटचं षटक शिल्लक आहे. एक जबरदस्त इनिंग, रंगतदार सामना कोल्हापूर वर्सेस वासिन या 2 संघांमध्ये. बघूया आता कोण सर्वश्रेष्ठ होते. 6 चेंडू आणि 11 धावा. खरं तर 2 छक्क्यांचंच कायम आहे बंधू, पण ते फलंदाजाच्या बॅटीतून यायला पाहिजे आणि अशा स्पर्धा व्हायला पाहिजे. अशा मॅचेस रंगतदार व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये रंगतदार मजा आली पाहिजे. एक हाती सामना जिंकण्यामध्ये मजा नसते. दोन्हीकडे सामना तसा रंगतदार झाला, मजबूत झाला पाहिजे. बघूया आता कोणी आता गोलंदाज आहे तो. दडपण दोघांवर असेल. भले 11 धावा कमी झाले असते, 6 चेंडू असले, पण ते 11 धावा काढायचे आहेत आणि त्या गोलंदाजा दडपण असेल कमी. आता कशा तऱ्हेने गोलंदाजी करावी आहे ना त्याला. गोलंदाज रवी तागड. बघूया गोलंदाजच्या मार्कवर नवघर रेल्वे यांकडनं मारा करणं. 5 स्टार्ट घेऊन आणि स्ट्राईकला आहेत ते फलंदाज नरेंद्र रातळ. बघूया सुंदर असा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरील जाणारा चेंडू, पण पंचांनी इथं फेटाळलेला आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू जिंकण्याकरता 11 धावा. मग जे म्हटलं होतं दडपण दोघांवर असेल का. दोन्ही चांगले काम करणार आहेत. गोलंदाजी करणार आहे, चांगला फलंदाजी करणार नाही. फलंदाजी जीवात तोड प्रयत्न करणार मोठ्या फटके खेळ मारण्याची आणि गोलंदाजी चांगल्या अचूक लाईनमध्ये गोलंदाजी करणार आहे. बघा रंगतदार सामना. सगळं प्रेक्षकांच्या नजरा खेटून बघितलेला आहे. छातीचे ठोके वाढलेले आहेत ह्या सामन्याकडे बघून. बघूया झेल होते का तिथं बघायचं आहे. तिथे झेल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि झेल नाही होता. झेल जातोय बॉलच्या बाहेर.
6 धावांसाठी. थर्ड अंपायर. ठीक आहे, ठीक आहे. थर्ड अंपायरकडे कॉल गेलेला आहे. आपल्याला नक्कीच इथं समजेल की चौकार आहे की षटकार आहे ते. बघूया सत्य काय आहे ते आता लपणार नाही, सत्य बाहेर येईलच. नाही जास्त कोणी करते ना, प्लीज 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 नियमानुसार आपण वागूया. एक आपला तुमचा एक अंपायर आहे, पंच असतील. हां एक मिनिट, योग्य न्याय दिला जाईल. आणि अशा तऱ्हेने पंचांचा निर्णय आले की हा षटकार आहे, हा षटकार आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा हा फटका षटकार कोल्हापूरकरांचा. 6 बाद 108 धावसंख्या. 4 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता आहे. जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा आपण देवाचा धावा करतो आणि तसं या संघाने त्या फलंदाजाकडून अपेक्षा केल्या होत्या का तू आपल्या संघासाठी खेळ, मोठा फटका मार. आणि या फलंदाजाने हा चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवून अशा उंचावलेला आहे त्या कोल्हापूरच्या करांच्या या संघाच्या. जिंकण्याकरता 4 चेंडू आणि 5 धावा. षटकार. 4 चेंडू 5 धावा. आणि अशा तऱ्हेने रनआउटच्या स्वरूपात बाद झालेला हा फलंदाज मोक्याची वेळी विकेट घालवली. खरं तर स्क्रीज मध्ये तुम्हाला टिकून राहायचं होतं, तुमची गरज होती इथं मैदानामध्ये. घाई करायची गरज नाही, प्रेशर मध्ये असंच असतं. मी मगाशी म्हटलं होतं की प्रेशर दोघांवर असतो, गोलंदाजावर फलंदाजावर. आणि मोक्याच्या क्षणी एक मोठा विकेट मिळवला येतो इथं वासिम संघाने, कोल्हापूर संघाचा. आता नवीन फलंदाज विजय. एक रंगतदार सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा हाय व्होल्टेज सामना इथं बघायला मिळतोय वासिम आणि कोल्हापूर या संघामध्ये. 3 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण दूरवर सजवलेला आहे. गोलंदाज मार्कवर आहे रवी तागड. उलटा चेंडू, चेंडू गेलाय फायनलच्या दिशेने 4 धावांसाठी. क्या बात आहे, खूप छान इथं अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने खेळला. कॅप फटक्याला जोर लावल्याने फक्त दिशा दिली आणि चेंडू पडला फायनलच्या दिशेने. अशा तऱ्हेने हा चेंडू गेला. 4 धावांसाठी बॉन्डल पार. जिंकण्याकरता 1 धावेची आवश्यकता कोल्हापूर संघाला. 2 चेंडू 1 धाव. बघूया 2 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता कोल्हापूर संघाला हा सामना जिंकण्याकरता. टाय झालेली आहे, टाय झालेली आहे. बघूया आता काय होते. 2 चेंडू जिंकण्याकरता 1 धाव. आणि अशा तऱ्हेने डिफेन्स मध्ये खेळून 1 धाव पूर्ण केलेले आहे. कोल्हापूर संघ विजय झालेला आहे. हार्दिक अभिनंदन कोल्हापूर संघाचे. आणि वासिम संघाचं मी खूप अभिनंदन करेन. खूप छान खेळ खेळलात. नाराज होऊ नका स्वतःवर. खूप छान टप दिली शेवटच्या क्षणापर्यंत. तुमचंही कौतुक करावं तेवढं कमीच.
आणि पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा कोल्हापूर संघाला.